नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 15 जूनला महाराष्ट्र सेट परीक्षा आहे आणि या सेट परीक्षेचं प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर 1 हा अनिवार्य आहे. सो या पेपर 1 मध्ये टोटल आपल्याला घटक दिलेले आहे. युनिट 10 आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहे. त्यापैकी स्पेसिफिकली 3 युनिट म्हणजे पर्टिक्युलर युनिट 3 जे आहे यावर आपले टोटल 30 गुण जे आहे मार्क्स जे आहे ते डिपेंड करतात. गणितीय तर्क आणि तार्किक तर्काचा असा भाग आहे जो परीक्षेत हमखास आपल्याला विचारले जाईल आणि यामध्येही मित्रांनो असे स्पेसिफिक आपल्याला टॉपिक्स दिसून येतात ज्या टॉपिक्सवर दरवर्षी जे आहे रिपीटेड फॉर्ममध्ये प्रश्न विचारलेले आहे. तर आता बघा, परीक्षेला खूप कमी वेळ आहे. कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त या 30 मार्कांवर फोकस करायचा आहे. म्हणजे 30 मार्क इझिली आपण कव्हर करू शकतो. सो यासाठी 3 युनिटमधून 100% असे टॉपिक्स आपण बघणार आहोत जे आपले 30 मार्क कव्हर करून देणार आणि महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असताना नक्कीच कुठे ना कुठे 1 आणि 2 मार्क नक्कीच 2-4 मार्कांनी सुद्धा विद्यार्थी मित्र कसं क्वालिफाय होण्यापासून राहून जातात. सो अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण 3 युनिटवर 30 मार्क आणि कोणत्याही परीक्षेमध्ये 30 मार्क हे कमी होत नाही. एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी, परीक्षा टार्गेट करण्यासाठी. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जे टॉपिक्स आपण आज बघणार आहोत त्यांना एकदा नक्कीच तुम्ही अभ्यास म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी अभ्यास करून जा. म्हणजे परीक्षेमध्ये हे टॉपिक विचारले तर इझिली तुम्ही आन्सर जे आहे ते काढू शकता. आणि नक्कीच महाराष्ट्र सेट पेपर 1 यामध्ये टाईम मॅनेजमेंटचं एक समस्या असतं आणि मॅथ सुद्धा त्यामध्ये सोडवावं लागतं. सो अशा वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ लेक्चर तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. डायरेक्टली टॉपिक न सांगता मी सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला अभ्यासक्रम सांगणार आहे की स्पेसिफिक 30 मार्क अशा कोणत्या युनिटवर आहे. तर एक युनिट आहे 5 क्रमांकाची. घटक 5 आहे गणितीय तर्क. यामध्ये तर्काचे प्रकार, संख्या, पत्र, संहिता, संबंध यामध्ये बघा पूर्ण मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड आहेत. ज्यामध्ये अपूर्णांक, वेळ, अंतर, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा तोटा, व्याज आणि सरासरी जी आहे हा संपूर्ण भाग आपल्याला युनिट 5 मध्ये दिलेला आहे. आता इतका वेळ आपल्या सगळ्यांकडे सुद्धा नक्कीच नाही की तुम्ही प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करणार म्हणून. त्यासाठी यापैकी कुठला प्रश्न जे आहे वारंवार लास्ट 5 इयर्स मध्ये विचारलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार. सो हे आहे युनिट 5. ओके. बरं, या व्यतिरिक्त 6 लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे. या लॉजिकल रिझनिंगवर सुद्धा आपले भरपूर मार्क जे आहे डिपेंड करतात. वेळ आकृती दरवर्षी आपल्याला विचारली जातं आणि इथे बघा भारतीय तर्कशास्त्र म्हणजे इंडियन लॉजिकचा जर आपण विचार केलं तर एक क्वेश्चन विचारलं जातं. कधी-कधी दोनही असू शकतात. पण मॅक्सिमम जेव्हा आपण 5 वर्षाचा विचार करतो तर या 5 वर्षामध्ये एकच प्रश्न अपेक्षित आहे या इंडियन लॉजिकमधून. बाकी वेन आकृतींवर प्रश्न आपल्याला डायग्रामवर जे आहे ना आलेलं दिसून येतं. सो अशा प्रकारची हे युनिट 6 म्हणजे युनिट 5, युनिट 6 आणि यानंतर युनिट 7 डेटा इंटरप्रिटेशन. सो डेटा इंटरप्रिटेशन मध्ये काय आहे? 2 DI आहे. आहे ना? म्हणजे आपण जर जनरली विचार केलं तर या स्पेसिफिक युनिटमधून 2 घटक अपेक्षित असतं. एकही येऊ शकतं आणि दोनही येऊ शकतं. पण आपल्याला पूर्णतः जे आहे ते बघायचं आहे. तर बघा, यानंतरची युनिट म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे DI वाली आहे आणि डेटामध्ये तुम्हाला बार चार्ट, हिस्टोग्राम, पाई चार्ट आता इतकं तुम्ही करणार का? म्हणजे बार चार्ट, हिस्टोग्राम, पाई चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट यापैकी कोणत्या चार्टवर तुम्हाला फोकस करायचा आहे यासाठीच हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आहे. बघा, या टॉपिक आपण कोणतं करायला हवं ते मी एक्सप्लेन करते आणि नक्कीच जे टॉपिक मी तुम्हा सगळ्यांना आज सांगणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला खरंच या 3 भागातून मॅक्सिमम स्कोर करायचा आहे तर नक्कीच हे टॉपिक जे आहे तुम्ही स्किप करायचं नाही.
पण टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपल्या परीक्षेच्या तयारीला आणखीन समोर नेण्यासाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह तर सेशन अवेलेबल आहे, पण टोटल 10 युनिट रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला शॉर्ट स्वरूपाच्या नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. यामध्ये PYQ सुद्धा आहे, प्रॅक्टिससाठी MCQs आहे आणि 50 टेस्ट अवेलेबल आहे, म्हणजे डेली बेसिसवर प्रॅक्टिस करण्यासाठी. सो याला जॉईन करण्याची फीस 3000 आहे, डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हे अवेलेबल आहे. यासाठी या ऑफिशियल नंबर्सवर मला वाटतं आजच तुम्हाला संपर्क करायला हवं आणि जॉईन करून घ्या. आता महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये जसं पेपर 1 महत्त्वाचा आहे, सेम त्याचप्रमाणे पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे. तर पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, फीस तुम्हाला कमी करून मिळेल. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं 50 टेस्ट आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. सो यामध्ये डेली तुम्हाला जे आहे ना, टेस्ट प्रोव्हाइड केलं जातं आणि या टेस्टचं हा अशा पद्धतीने टाइम टेबल राहील आणि या टाइम टेबल अनुसारच आपल्याला डेली बेसिसवर जे आहे टेस्ट अवेलेबल आहे. सो आजच मित्रांनो टेस्टसाठी या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या टेस्टला जॉईन करून घ्या. आता आपण बघूया असा कोणता भाग आहे जे आपल्याला करायला हवं. ठीक आहे, आकृती संबंध करा, 100% येतं. पाई डायग्राम, हे मोड, मीडियम आहे ना, मीन काय आहे यावर प्रश्न असतो. रेशिओवर प्रश्न येणार. ठीक आहे, रेशिओवर नक्कीच प्रश्न दिसून येतं. पर्सेंटेजवर आपल्याला प्रश्न दिसून येतात. विधाने आहे ना, व्हॅलिड कन्क्ल्युजन हे तर 100% येतं. म्हणजे मागील 5 वर्षाचा जरी आपण विचार केलेला ना, तर रिपीटेड फॉर्ममध्ये हे व्हॅलिड कन्क्ल्युजन जे विधान संबंधित प्रश्न आहे ते येतात. जे आपलं वेन संबंधित आहे, आकृती संबंध, त्यावर स्टेटमेंट, हिरवा पोपट आहे ना, असा घोडा आहे, घोडा चांगला आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ना, ते विचारलं जातं. त्यामुळे अशा विधानांना मॅक्सिमम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आता कमी वेळ आहे ना, त्यामुळे आपण काय करा, जास्तीत जास्त असे जे पर्टिक्युलर स्टेटमेंट दिसून येतात ते सोडवा. यासाठी तुम्ही आणखीन एक करू शकता, ते म्हणजे लास्ट 5 इयर्सचं जे क्वेश्चन पेपर आहे, या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून जरी तुम्ही असे प्रश्न सोडवले किंवा स्पेसिफिक या जरी घटकांचा तुम्ही अभ्यास करून पर्टिक्युलर परीक्षेमध्ये गेलेले, तरीही येणाऱ्या परीक्षेमध्ये हा जो 30 मार्काचा भाग आहे तो तुम्ही कव्हर करू शकता. आता या 30 मार्क व्यतिरिक्त 10 मार्क्ससाठी आणखीन तुम्हाला मी गाईड याच स्पेसिफिक सेशनमध्ये सांगणार. जसं बघा, 3 भागासाठी या युनिट आपण 3 युनिट कव्हर करतो. यामध्ये जर युनिट 3 ला जरी आपण जोडलेलं, कारण युनिट 3 काय आहे मित्रांनो, कम्प्रेहेन्शन आहे. याला पूर्ण पॅसेज विचारलं जातं, पॅराग्राफ असतं आणि या पॅराग्राफमध्ये प्रश्न पर्टिक्युलर पॅराग्राफ आणि त्याचं क्वेश्चन असतं आणि आन्सर आपल्याला द्यावं लागतं. यासाठी तुम्ही काय केलं, डेली बेसिसवर आता प्रॅक्टिस करा. म्हणजे इथून येणारे मार्क सुद्धा आपण काय करू शकतो, आपल्या पर्टिक्युलर स्कोरमध्ये ॲड करू शकतो. सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा जर आपण केले तर अशा प्रकारे टोटल 14 मार्क्स जे आहे ते येणाऱ्या परीक्षेसाठी आपण आपल्या पर्टिक्युलर स्कोरमध्ये ॲड करू शकतो. ठीक आहे, तो स्टेटमेंट झालं. लेटर सिरीज खूप व्यवस्थित करा है ना. मिनिंगफुल, लॉजिकल, हा हे तर खूपच विचारलं जातं. म्हणजे येणार हा पर्टिक्युलर, ठीक आहे. चौकोन क्षेत्र, सरासरीवर प्रश्न असतात, त्यामुळे सरासरी काढायला शिका. जास्तीत जास्त सरासरीची प्रॅक्टिस करा, पर्सेंटेजची करा, रेशिओची करा. मेन, मीडियम, मोड हे खूप इझी असतं, त्यामुळे एकदा तरी याचं अभ्यास करून जा. म्हणजे या भागातून जर प्रश्न आलेला तर आपण पटकन जे आहे आपण सोडवू शकतो. आता बघा, चक्रवाढ व्याज यावर प्रश्न असतं. इंडियन लॉजिक सांगितलं मी तुम्हाला, की पर्टिक्युलर एक क्वेश्चन असतं. ठीक आहे, प्रमाण, उपमाना, अर्धपट्टी, अणउपलब्धी यावर आधारित 4 ऑप्शन. ठीक आहे, हे एक पर्टिक्युलर आपल्याला सिच्युएशन अनुसार हे कशामध्ये मोडतं हे ओळखावं लागतं. अशा प्रकारचं इंडियन लॉजिकमधून जवळपास एकच प्रश्न, म्हणजे जितका आपण आतापर्यंत ॲनालाइज केलेला आहे त्या आधारावर एक खूप अपेक्षित असतं. डायग्राम विचारलं जातं, आकृती, क्षेत्रफळ आहे. क्लॉकवर, घड्याळांवर प्रश्न असतात. आता हे घड्याळ जे आहे ना, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. ब्लड रिलेशन तुम्हाला सोडायचं नाही, कारण ब्लड रिलेशन सुद्धा विचारलं जातं. शेकडा, नफा तोटा, लॉजिकल ऑर्डर सेट करायचं असतं. तासिका,
आहे ना, तासावर प्रश्न असतात, डिग्रींवर असतात, डायरेक्शनवर असतं आणि डी-आय. डी-आय तर आपल्याला सोडायचंच नाही आहे. 100% डी-आयचा जो भाग आहे, ते येणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो आपल्या सगळ्यांना विचारले जातील. पुन्हा एकदा सांगते, की हे टॉपिक तुम्ही स्किप करू नका. या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा आणि यासाठी तुम्हाला आणखीन क्लॅरिटी आपल्या माइंडमध्ये हवी असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, लास्ट 5 इयर्स म्हणजे मागील 5 वर्षाचं प्रश्नपत्र किंवा 2023चं किंवा 24चं जरी प्रश्नपत्र तुमच्याजवळ असेल, तर त्यामध्ये एकदा नक्कीच बघा, की या स्पेसिफिक युनिटमधून नक्कीच याच प्रकारचं किंवा याच स्पेसिफिक भागांवर वारंवार परीक्षेमध्ये काय विचारलेलं आहे, प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेला म्हणजे 15 जून 2025ची प्रिपरेशन करीत आहात, तयारी करीत आहात, तर या स्पेसिफिक भागाला तुम्हाला स्किप करायचं नाही आहे. पुन्हा एकदा ह्या टॉपिकला नोट डाऊन करा आणि रिव्हिजनला सुरुवात करा. हे व्हॅलिड कन्क्लुजन यावर प्रश्न, मीनिंगफुल लॉजिक हे तर 100% वाला टॉपिक आहे जे विचारतातच. या व्यतिरिक्त हे सगळेच टॉपिक तुम्ही नोट डाऊन करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप व्यवस्थित या भागाचा अभ्यास करा. जेणेकरून हे 30 मार्क आपल्या पर्टिक्युलर स्कोअरमध्ये ॲड होणार आणि परीक्षेत ॲटलीस्ट एवढं तरी आपण स्कोअर 40 इझिली करू शकतो. या व्यतिरिक्त 6 युनिट जे राहिलेले आहे आणखीन त्या संबंधित जर मार्गदर्शन हवं आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सुचवू शकता. इतरत्र टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च आहे, कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन व्यतिरिक्त ICT, देन पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन. या संबंधित कोणतं प्रश्न विचारलं जातं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. या संबंधित देखील मार्गदर्शन मी तुम्हाला नक्कीच करेल. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.